महत्वाची गोष्ट सांगितलेलीच नाहीये. हा, म्हणजे आपल्या भारताचं शास्त्रीय संगीत. Oh, you mean Indian classical music? हा, पण झालं काय माहितीये काय, आपल्या साध्या सुध्या लोकांना हे शास्त्रीय संगीत समजायला कठीण व्हायला लागलं. हा, मग आपल्या मराठी म्युझिकवाल्यांनी एक आयडिया केली. एका भांड्यात टाकलं शास्त्रीय संगीत म्हणजे आपलं क्लासिकल, आणि दुसऱ्या भांड्यात टाकलं साधं संगीत म्हणजे आपलं सुगम संगीत. आणि दोघांना एकत्र केलं आणि त्याच्यातनं एक वेगळ्याच तऱ्हेचं संगीत तयार झालं. त्याला म्हणतात नाट्य संगीत. अरे पूर्वीच्या नाटकांमध्ये फार चालायचं. एकेकाळी ही संगीत नाटकं बघायला नुसती लोकांची गर्दी रेटायची. आता लावणी ऐकून तुम्हाला कसं नाचावं असं वाटलं, तसं तुम्ही या पुढचं संगीत नाटक ऐका, एकदम छान पैकी तुम्हाला बी गावंसं वाटत. ऐकायचं का मग नाट्य संगीत? चला. मी
कांचन निर्धन साधक वैराग्याचा एक उपासक वैराग्याचा एक उपासक वैराग्याचा एक उपासक हिमालयाचा मी तो यात्रिक हिमालयाचा मी तो यात्रिक म्हणा